सर्वात मोठी बातमी एक समोर येते। पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान भारताकडून आता पाकिस्तानी रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने ही मोठी माहिती दिली। पाकिस्तानकडून भारतावर आता हल्ल्याचा प्रयत्न झाला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि त्यानंतर पाकिस्तानकडून आता भारतावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। भारताकडून आता पाकिस्तानी रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने याबाबतची मोठी माहिती दिली। पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्याचा आता प्रयत्न केला जातोय, कारण पाकिस्तानने भारतावर आता हल्ल्याचा प्रयत्न केलाय। भारताकडून मात्र पाकिस्तानी रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली। संरक्षण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, पाकिस्तान सुद्धा आता हल्ला करतंय, नेमकं काय घडतंय? खूप मोठी बातमी आली आहे भारताकडून। भारताच्या सरकारने सांगितलं आहे की कशा प्रकाराने ऑपरेशन सिंदूर हे कंटिन्यू होत आहे आणि पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टम जो आहे तो कम्प्लिटली उद्ध्वस्त केला गेला आहे। हेडक्वार्टर 9 असं एअर डिफेन्स लॉन्चरला देखील मोठा नुकसान झालं आहे असं जे आहे भारत सरकार सांगतीये। भारत सरकारने सांगितलंय की मागच्या काही वेळापासून बघितलं जात आहे की लगातार कंटिन्युअसली आपण बघतोय की पाकिस्तानने वेगवेगळ्या लेवलवर जे आहे कंटिन्यू केला आहे, सीज फायर व्हायलेशन कंटिन्यू केलं आहे। त्या सगळ्या गोष्टींना घेऊन उत्तर दिलं जात आहे आणि खूप मोठी अशी बातमी येते आहे। आता भारत सरकारने स्वतःने सांगितलं आहे की कशा प्रकाराने ऑपरेशन सिंदूर याच्या अंतर्गत पाकिस्तानचा एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपैकी उद्ध्वस्त केलं गेलं आहे। हेडक्वार्टर्स 9 म्हणून एक जे लॉन्चर आहे एअर डिफेन्सचा त्यालाही मोठा नुकसान जे आहे झालं आहे। उर्वशी, पाकिस्तानकडून नेमके कुठे हल्ले करण्यात येत आहेत? कारण पाकिस्तानात सकाळपासून आपण पाहतोय की साखळी बॉम्बस्फोट तिथे होत आहेत। आपण बघितलं तर 7 आणि 8 मेला पाकिस्तानने वेगवेगळ्या लेवलवरती मिलिटरी टार्गेट्सवरती अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलं। ते म्हणजे वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या जागी, ते म्हणजे अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथाला, जलंधर, लुधियाना, उधमपुर, भटिंडा आणि चंदीगड, नाल पहलोडी आणि भुज पण जिथे जिथे वेगवेगळे ड्रोन्स आणि मिसाइल्स यूज होत होते हे सगळे न्यूट्रलाइज करण्यात आले आहे। इंटिग्रेटेड जे काउंटर UAS ग्रिड ज्याला म्हणतात आणि एक वेगळा एअर डिफेन्स सिस्टम आहे त्याचा उपयोग करून जे आहे या सगळ्या गोष्टींना न्यूट्रलाइज करण्यात आला आहे। आणि जे वेगवेगळ्या लोकेशन्सवर पाकिस्तानी लोकांनी कशा प्रकाराने अटॅक केलाय, मिलिटरीवरती अटॅक केलाय, हे इंटरनॅशनल लॉच्या अंतर्गत चुकीचं आहे। त्याचा पूर्ण पुरावा आता दिसून येत आहे आणि त्यालाच उत्तर देऊन इंडियन आर्म फोर्सेस जे आहेत त्यांनी वेगवेगळे एअर डिफेन्स रडार्स आणि सिस्टम जे पाकिस्तानचे आहेत त्याच्यावरती आता जे आहे त्याला टार्गेट केला आहे। आणि हा भारताचा रिस्पॉन्स आहे, भारताचं उत्तर आहे की ज्या प्रकाराने आणि ज्या इंटेन्सिटीने पाकिस्तान उत्तर देईल या पाकिस्तान ज्या प्रकाराने अटॅक करेल त्याच्यापेक्षा पण मोठा उत्तर भारत देणार आहे। ऑपरेशन सिंदूर संपला नाहीये, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे। काहीच वेळापूर्वी इथे आपण बघितलेलं सर्वपक्षीय बैठक झाली, त्यातही राजनाथ सिंग यांनी सांगितलं 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना जे आहे त्याचा खात्मा केलाय भारताने। आणि आजही आपण बघितलं आता एअर डिफेन्स सिस्टम जे आहे त्याला मोठ्या प्रमाणावर जे आहे त्याला न्यूट्रलाइज केलं गेलं आहे, त्याला त्याच्यावरती नुकसान आलं आहे। मी अजून ऍड ऑन करायला मागते की पाकिस्तान जे आहे वेगवेगळ्या फायरिंग LOC वर करतीये। मागच्या 12 ते 13 दिवसापासून हे चालू आहे आणि त्या सगळ्या ना आपण त्याचे मॉर्टर्स बघितले तर खूप हेवी अशा वेपन्स यूज केले जात आहेत। कुपवारा, बारामुल्ला, उरी, पूंछ या सगळ्या ज्या वेगवेगळे सेक्टर्स आहेत जम्मू काश्मीरचे त्यात पाकिस्तान अटॅक करतं आणि त्याचंच उत्तर आज सकाळपासून भारत देतोय पाकिस्तानला। 16 लाईव्ह ज्या गेल्या आहेत मागच्या काही काळात, जे सिव्हिलियन्स होते म्हणजे जे नागरिक होते, अगेन परत हे इंटरनॅशनल लॉच्या अगेन्स्ट जे चुकीचं आहे। आणि त्यात 3 महिला, 5 छोटे बाळ आणि हे सगळे जे त्यांनी आपलं जीव गमावला आहे पाकिस्तानच्या फायरिंगमुळे। या सगळ्यांचं उत्तर आता भारत देणार आहे आणि भारत उत्तर देतोय। उर्वशी, भारताकडून पाकिस्तानचे रडार सिस्टीम आता उद्ध्वस्त करण्यात आलेत, पुढची कारवाई कशा पद्धतीने होती? पाकिस्तानी मिलिटरीने समजून घ्यावं
की कोणत्या प्रकाराने जे आहे रिटॅलिएट करावं किंवा रिस्पॉन्ड द्यावं, हद्दीत रिस्पॉन्ड द्यावं असा मेसेज, स्ट्रॉंग मेसेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकारने दिला आहे. आणि हे जे आहे चालू असलं तर भारत पण मागे राहणार नाही असं त्यांचं उत्तर आहे. आपण बघतोय की सध्या जे आहे भारताने वेगळे इंटिग्रेटेड काउंटर US ग्रिड म्हणून असतं एक, आणि दुसरं एक एअर डिफेन्स सिस्टम असतं. या सगळ्यांचा उपयोग करून ज्या वेगवेगळ्या जागी पाकिस्तानचे जे हल्ले होणार होते किंवा ज्या प्रकाराने केलाय त्या सगळ्या गोष्टींना न्यूट्रलाइज केलं आहे. आता भारत थांबणार नाही आणि आता जे आहे उत्तर देणार भारत असं समजून येत आहे. उर्वशी, ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय देशांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. या सगळ्या परिस्थितीत त्यांच्या काही प्रतिक्रिया समोर आल्यात का? सध्या हे ऑफिशियली भारताने जस्ट बाहेर काढलं आहे, पण नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न विचारला, कारण की ज्या प्रकाराने कारवाई जे पाकिस्तान करतोय किंवा ज्या प्रकाराने पाकिस्तानचे हल्ले थांबत नाहीये त्याच प्रकाराने आपण बघतो की उत्तर दिलं जात आहे भारताकडून. वेगवेगळे कंट्रीज, दुसरे जे देश आहेत त्या सगळ्यांनी जे आहे मोठ्या लेवलवर सपोर्ट केला आहे. हा सपोर्ट खूप गरजेचा आहे, कारण की इंटरनॅशनल लॉ, जस्टिस म्हणा किंवा इंटरनॅशनल जे रूल्स असतात त्या रूल्सचं कुठेच उल्लंघन भारताने कालपर्यंत केलं नव्हतं. भारताने एकही पाकिस्तानी नागरिकाला मारलं नव्हतं. भारताने कोणत्याही त्यांच्या मिलिटरी ज्या कॅम्प्स आहेत त्याला मारलं नव्हतं, तिथे अटॅक न केलं होतं. मात्र पूर्णपैकी दहशतवाद्यांवरती जो आहे तो अटॅक होता. पण तिथेच आपण बघितलं तर पाकिस्तान कुठे थांबला नाही. पाकिस्तान आपला रंग दाखवत गेला आणि आज परत भारताने उत्तर दिलं आहे. UK म्हणा, फ्रान्स म्हणा, इस्रायल म्हणा, या सगळ्या देशांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे रिस्पॉन्ड केला आहे आणि भारताबरोबर आहेत नेदरलँड्स म्हणा, अमेरिका म्हणा आणि पनामा म्हणा, हे सगळे देश आहेत ज्याने भारताला सपोर्ट केला आहे आणि सांगितलंय की हे खरं आहे की दहशतवाद्यांना कुठेच टॉलरन्स नसेल आणि दहशतवाद्यांच्या विरोधात अगर कोणतं पाऊल उचललं गेलं तर या देशाने आतापर्यंत आपली सहमती दिली आहे. उर्वशी, पाकिस्तानकडून सीमारेषेवर सुद्धा सातत्यानं गोळीबार केला जातो अशी माहिती मिळते. मागच्या काही दिवसात तुम्ही बघा नेहमी आणि दर रात्र LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवर सीज फायर व्हायलेशन चालूच आहे. पाकिस्तान कुठेच थांबत नाहीये. आणि काल आपण बघितलं ज्या प्रकाराने एक हे झालं, काल ज्या प्रकाराने एक अटॅक झालं पूंछ वरती, पाकिस्तान कुठेच थांबलं नाही. या सगळ्यांच्या संदर्भात आपण बघितलं तर 3 महिला, 5 पोरं छोटे, या सगळ्या ज्या नागरिक आहेत भारताचे त्यांनी आपला जीव गमावलाय पाकिस्तानमुळे. भारत थांबणार नाही. आज जी बैठक होती खूप महत्वाची होती. यात जे विरोधी पक्ष नेते होते त्यांनाही विश्वासात घेतलं गेलं, त्यांनाही सांगितलं गेलं की कशा प्रकाराने ऑपरेशन सिंदूर झालं, चालू आहे आणि पुढे कसं होणार आहे, टार्गेट आणि फोकस काय आहे भारताचं तेही विरोधी पक्ष नेत्यांना सांगितलं गेलं. आणि भारत आता एकजूट आहे, दहशतवाद्यांच्या विरोधात भारत उत्तर देतोय असं समजून येते. उर्वशी, म्हणजे हां बोला. उर्वशी, ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू आहे असं म्हणायचं का आता आपण? ऑपरेशन सिंदूरचा हा दुसरा भाग आज आपण बघतोय आणि ऑपरेशन सिंदूर सकाळपासून चालू आहे. सकाळपासून आपल्याकडे काही अशा बातम्या येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत की कशा प्रकाराने स्पॉट चाललेत, ब्लास्ट झाले आहेत इथे तिथे. आणि हे सगळे जे आहेत वेगवेगळे जे आपल्याला एक अटॅक जे दिसायला मिळत आहे त्याची एक ऑफिशियल नोट म्हणून भारत सरकारने बाहेर काढला आहे. भारत सरकारने सांगितलं आहे की 7 ते 8च्या रात्री पाकिस्तानने वेगवेगळ्या जागी मिलिटरी टार्गेटला जे आहे टार्गेट केलं गेलं आणि ते म्हणजेच नॉर्दर्न आणि वेस्टर्न इंडियाला, ज्यात वेगवेगळे शहर म्हणजे कोणते होते तर अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जलंधर, लुधियाना, आदमपूर, बठिंडा, चंडीगड, नल, पालोडी, उतरलाई आणि भुज, इतक्या सगळ्या ज्या रिजन्स आहेत, इतक्या सगळ्या ज्या एरियाज आहेत
तिथे अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय पाकिस्तानने आणि त्याला आता भारताने न्यूट्रलाइज केलाय. भारत जे आहे कम्प्लिटली या सगळ्या जागेला उत्तर देऊन न्यूट्रलाइज केला आहे आणि या सगळ्यांचे जे डेब्रिज जे राहिलं आहे ते आपण बघितलं तर क्लिअर कट समजून येते की पाकिस्तानचा हा अटॅक, पाकिस्तानचा हा हल्ला होता, हल्ला करायचा प्रयत्न केला. त्याच सगळ्यांना उत्तर देऊन आपण आज बघतोय की भारताने खूप मोठं पाऊल उचललंय. सिंदूर ऑपरेशन सिंदूर हा दुसरा भाग आज झाला आहे भर दिवसात. तर ही सगळी माहिती आता आपण पाहतोय. पाकिस्तानकडून भारतावर हल्ल्याचा आता प्रयत्न झालाय. भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली. संरक्षण मंत्रालयानं याबद्दलची मोठी माहिती आता दिली आहे. तर माजी लष्करी अधिकारी सूर्यकांत चाफेकर सर सध्या आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. पण पाकिस्तानकडून आता भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला जातोय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सीमा रेषेवर सुद्धा पाकिस्तानकडून सातत्यानं गोळीबार केला जातोय.